हाकमार किती करतात मला माहीत नाही. म्हणजे माझं म्हणण्याचा उद्देश काय की तुमचं सुद्धा कौतुक आहे की तुम्ही विचारताय, पण तेवढे आंदोलन करताना जर कुणी आंदोलन आला, बैलगाडी मोर्चा झाला, त्याचे झालं, ट्रॅक्टरचा मोर्चा झाला, तर ही सगळं झालं ते आता तुमच्या लक्षात नसेल पण माझ्या लक्षात आहे. त्यावेळेस मी नव्हतो त्यावेळेस, पण आमच्या ह्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सगळ्यांनी केला. तर ही आता तुमच्या आंदोलन कधी लक्षात नसेल. आज परळी शहरावर आज काही तुमचा राजकीय व्यासपीठ नाही, पण परळी शहराचा जर विचार केला तर बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक पैसे इथं कुठं आले? परळी विधानसभेमधल्या परळी तालुक्यातील परळी नगर परिषदमध्ये आले. पण कामाच्या नावाने किती बॉम्बाबॉम्ब आहे हा सुद्धा सगळा विषय. त्याच्यामुळं काही दहशतीत असते, त्याच्यामुळे गोरगरीब बिचारे येत नव्हते पुढे. कुणी आधार बी नव्हता ना. आमचे दात ना फिर्याद मी खासदार असं सुद्धा ऐकलं जात नाही की सत्य बाजू सुद्धा. त्याच्यामुळे दहशतीमुळे नसेल झाला. इथून पुढच्या काळात खासदार म्हणजे 1-1.5 वर्षापासून मी बऱ्यापैकी मोटिवेट केलेलं आहे. आणि त्याच्यामुळे आता कसं होतं की मी खासदार झालो की विधानसभा आले, विधानसभा झाल्याच्या नंतर परत पुन्हा बाकीच्या हे आणखी अतिवृष्टी आली, बाकी काय आंदोलन